नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. लहानपणी गावाकडे असताना एक गाणं ऐकायचं. लोकगीतापैकीच जात्यावरच्या गाण्यापैकीचं एक गाणं होतं. सकाळी सकाळी जात्याची घरघर सुरू व्हायची आणि कोणीतरी आपल्या नसलेल्या आवाजात आपल्या त्या जात्याचं काम हलकं व्हावं म्हणून गाणं म्हणायला सुरुवात करायचा. कोंबड्यानं बाग दिली, गिरजाबाईला जाग आली, बाई मी जात्यावर दळण दळीते. कोंबड्यानं बाग दिल्यावरच गिरजाबाईला जाग येते. हे म्हणजे कोंबड्यानं बाग दिल्यावरच गिरजाबाईला जाग येते नाही, कोंबड्यानं बाग द्यायच्या वेळेला गिरजाबाईला जाग येते. मग गिरजाबाईंना जाग येऊ नये म्हणून जर कोणी कोंबडं झाकून ठेवलं तर काय होईल? काही होणार नाही. 2-4 मिनिटाच्या फरकानं गिरजाबाईचे डोळे आपोआप उघडतील आणि त्या आपल्या रुटीनच्या कामाला लागतील. कोंबड्यानं बांग दिली नाही म्हणून सूर्य उगवायचा राहत नसतो. त्या कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. भाऊंनी तर त्यावर पुस्तक लिहिलंय. मी माझं कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे सूर्य उगवणार नाही, मग जग उठणार नाही, आपल्या कामाला लागणार नाही, असा ज्यांचा समज असतो ना, त्यांचा समज सकाळी सकाळीच रामप्रहरी गैरसमज ठरत असतो, हे लक्षात द्या. उगा आपला कोंबडा झाकून ठेवणाऱ्या सगळ्या लोकांनी जगामध्ये आपल्यामुळं फरक पडेल असा भ्रम जो करून ठेवलाय, मला त्यावर आज भाष्य करायचंय. या कोंबडा झाकणाऱ्या भाऊंनी सांगितली होती म्हातारीची गोष्ट. मी कोंबडा झाकणाऱ्या म्हाताऱ्यांची गोष्ट सांगतोय. या सगळ्या म्हातारे म्हणजे आपण 60च्या पुढे सरकलेल्या सगळ्यांनाच म्हातारे म्हणत असतो. ज्येष्ठ नागरिक हा शब्द वापरत असतो. या ज्येष्ठ नागरिकांनी आपला कोंबडा झाकून ठेवलाय आणि सूर्य उगवणारच नाही असं गृहीत धरलाय. आणि मग वाटेल ते बोलत सुटतायत, वाटेल ते सांगत सुटतायत. एक सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. सहानुभूतीची लाट निर्माण होण्यासाठी ड्रामा क्रिएट केला जातोय आणि तो ड्रामा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला आत्ता चाललेला हाय व्होल्टेज ड्रामा. विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला. त्यांनी सांगितलं की सगळेच पात्र. आता अपात्र कोण हा प्रश्न आम्हाला पडलाय. म्हणजे सगळेच पात्र तर अपात्र सामान्य माणूस का हा प्रश्न पडतो. सगळेच पात्र करून टाकले त्यांनी. आपलं सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया करून टाकलं. अर्थात या निकालाशी ज्यांना पात्र ठरवलंय ते सहमत नाहीत, हे विशेष. म्हणजे उद्धव गटाच्या लोकांना पात्र ठरवलंय पण उद्धव गट सहमत नाहीये, त्याला मान्य नाहीये. उद्धव गटाच्या लोकांना पात्र ठरवता शिंदेच्या सगळ्यांनाच पात्र ठरवलंय म्हणून त्यांना ते आपण वाटतोय की हे आपणही या मताशी सहमत नाही झालं पाहिजे. म्हणजे पात्र ठरवलेले सगळे सहमत नाहीयेत. स्वतःच्या पात्रतेविषयी निर्णय आला तरीही सहमत नाही म्हणणारे, आमच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होतंयच कसं असं बघतो असं सांगून आता निर्णायक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरलेले आहेत. मला आश्चर्याचं वाटतं की आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे मराठी माणूस, आम्ही म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारण आणि आम्ही झाकलं तर महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही असं ज्यांना वाटत होतं ना, त्यांना बसलेला हा फटका आहे. म्हणजे शरद पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण चालतं. शरद पवार ठरवतील तेच होतं. शरद पवारांना वाटलं की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले पाहिजेत तर देवेंद्र फडणवीस होतात. शरद पवारांना वाटलं की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीच झाले पाहिजेत की मग उद्धव ठाकरे होतात. म्हणजे शरद पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं नव्हतं वाटत ना. शरद पवारांना देवेंद्र फडणवीस नाही झाले पाहिजे असं वाटत होतं. बना दो कोई भी गदा घोडा आणि बनले देवघोडा असं. फडणवीस नको म्हणून करा कोणालाही असं म्हणल्यावर उद्धव ठाकरे झालेत की काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो. मग जेव्हा शरद पवारांच्या मनावरती राजकारण चालत नाही तेव्हा ते राजकारण नाही तर गद्दारी आहे, फालतूपणा आहे अशा अर्थाच्या अफवा पसरविण्याचं काम शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊतांच्या खांद्यावरती द्यावं आणि त्यांनी या अफवा पसरवत राहाव्या की हे राजकारणच नाही आहे, ही दगाबाजी चाललेली आहे, ही गद्दारी चालली आहे, ही चोरी चालली आहे. कधी बाप चोरला, कधी चिन्ह चोरलं, कधी पक्ष चोरला, या सगळ्या वाक्यांना आपल्याला ऐकावं लागतं. म्हणून म्हणालो कोंबडं झाकणाऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट सांगतोय. अहो मला एक कविता आठवते आहे. त्या
कवितेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, रामकृष्ण ही आले गेले त्याविन जग का ओसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. लोक येतात जातात, राजकारण चालत असतं आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळी घडत असतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळी घडत असतात. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात हे आत्ताच घडतंय असं अजिबात नाहीये. हे आधीपासून घडत आलंय. वसंतदादा पाटलांचं सरकार पाडताना हे घडलंय, असंच घडलंय. कुणाच्या तरी पाठीत खंजीरच खुपसण्यात आला होता. मनोहर जोशींना मुख्यमंत्री करताना आपलेच लोक शिवसेना आणि भाजपच्या पाठीमागं उभं करण्याचं कारस्थान कोण केलं होतं हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करताना बाहेरून पाठिंब्याची भूमिका कोण घेतली होती हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना फडणवीस नको म्हणून कोण काय काम केलं हेही सगळ्या जगाला ठाऊक आहे. आणि आता त्यांच्याच पक्षातले लोक फुटून कुठे गेलेत हेही सगळ्या जगानं बघितलंय. त्यामुळं आज महाराष्ट्र बघतोय असं नाहीये, फक्त यात मी कुठे नाही आहे म्हणून हा सगळा गलका चाललाय की काय असा प्रश्न मला पडतो. आणि सहानुभूतीची लाट तर निर्माण झालीच पाहिजे. ती झाल्याशिवाय कसं होणार ना सगळं. सहानुभूतीची लाट निर्माण करणं हा एक त्याच ड्राम्याचा एक भाग आहे. बघा बघा बघा, आमचा पक्ष चोरला, आमचं सगळं चोरलं, आम्हाला पदावरून काढून टाकलं, आम्हाला याच्यावरून काढून टाकलं, आमच्या हातातून चिन्ह काढून घेतलं, आमचा पक्ष काढून घेतला, आमचा बाप पण काढून घेतला. हे जे सगळं चाललंय ना, आणि याला काही लोक आहेत, म्हणजे जसं लग्नात असतं बघा, लग्नात नवरी मुलगी सासरी जात असते आणि ती सासरी निघाली की त्या बिचारीला किंवा आई वडिलांना किंवा अनेकांना असा आतला उमाळा आलेला असतोच. पण नेमकं त्या वेळेला बँडवाले बरोबर गाणं लावतात, सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. किंवा ते कन्ये तू कशी जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. किंवा हिंदी गाणी कुठली तरी लावून त्या मुलीच्या मनात त्या भावना जाग्या होतील आणि ती अधिक रडू लागेल याची व्यवस्था केली जाते. मग कुणीतरी घरातलं येतं, जवळ घेतं, हमसून रडतं, मग मुलीच्या आईला रडायला लागतं, मुलीचा वडीलही रडायला लागतो. हे जे वातावरण निर्मिती असते ना रडण्याची, ती वातावरण निर्मिती केली जाते. आणि ते करणारे जाणीवपूर्वक हे करत असतात. तसे सहानुभूती निर्माण करण्याचे प्रकार देखील आपल्याकडे चालू आहेत. म्हणजे बघा हो, कसं झालं, वाईट झालं असं राजकारण कधी बघितलं नव्हतं. अरे वारंवार बघितलंय, वारंवार अशा स्वरूपाचं राजकारण बघितलंय. आम्ही बघितलंय शिवसेनेला फोडताना, आम्ही बघितलंय भाजपला फोडताना, आम्ही बघितलंय अण्णा डांगेंना घेऊन जाताना, आम्ही बघितलंय धनंजय मुंडेंना फोडताना, आम्ही बघितलंय क्षीरसागरांच्या घरात वाद लावताना, आम्ही बघितलंय मोहिते पाटलांच्या घरात वाद लावताना, आम्ही बघितलंय गेवराईच्या पंडितांच्या घरात वाद लावताना. हे सगळे वाद लावताना आम्ही बघितलंय. त्यावेळेला सहानुभूती निर्माण होईल याचा विचार नाही केला गेला. ती होऊ नये यासाठीची व्यवस्था केली गेली. नवे नको ते वाद काढले गेले. आणि आता मात्र त्यांच्याच पक्षातल्या लोकांना घेऊन कुणी गेलं की ते सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. काय बोलले पवार? बाळासाहेबांनी सगळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती सोपवली होती. अजिबात नाही, अजिबात नाही. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना सोपवली नव्हती. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या हाती उद्धव ठाकरे सोपवले होते. काय म्हणाले ते बाळासाहेब? आठवतंय ना? सांभाळा माझ्या उद्धवला, सांभाळा माझ्या आदित्यला, सांभाळ उद्धवा, शिवसेना सांभाळ असं नव्हते म्हणाले ते. सांभाळ आदित्य, शिवसेना सांभाळ असं नव्हतं म्हणाले ते. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना सोपवली नव्हती, तर शिवसेनेच्या हातात उद्धव ठाकरे सोपवले होते. उद्धव ठाकरेच कमनशिबी ठरले की त्यांना आपल्या घरात राहता आलं नाही अथवा आपल्या घरातल्या माणसांशी जुळवून घेता आलं नाही. आणि पक्ष म्हणजे काय प्रायव्हेट प्रॉपर्टी असते का? शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उभा केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सुप्रिया सुळेंच्या हातात गेलं पाहिजे, त्यानंतर ते रेवती सुळेंच्याच हातात गेलं पाहिजे, त्यानंतर ते अजून त्यांच्या लेकरांच्या हातात गेलं पाहिजे. प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी वाटली की घरगुती प्रॉपर्टी वाटली? वडिलांच्याकडून मुलाच्याकडं, मुलाच्याकडून त्याच्या मुलाच्याकडं, त्याच्या मुलाच्याकडं असं फिरवत जायला.
अरे एखादा पक्ष उभा राहतोच तो मुळात सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा राहत असतो. याच कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही जर असं करणार असाल की सातत्यानं माझ्याच मुलाकडे गेलं पाहिजे, माझ्याच मुलीकडे गेलं पाहिजे आणि ते जात नसेल तर सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. असं किती वेळेला झालंय आपल्याकडं सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न? खूप वेळेला झालेत, खूप वेळेला. म्हणजे एखादा माणूस गेला रे गेला की त्याच्या मुलाला किंवा बायकोला तिकीट द्या. म्हणजे राजीव गांधींची हत्या झाली आणि सोनिया गांधींना सहानुभूती मिळवण्यासाठीचे प्रयत्न झाले. सोनिया गांधी पुन्हा त्यानंतर भाषण करत फिरल्या, मैं बहू भी आपके सामने हुई, विधवा भी आपके सामने हुई. इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधींना सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न झाला. माणसं मेले रे मेले की सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडे होतो आणि या सहानुभूतीच्या जोरावरच राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न होतो. जसे लग्नात बँडवाले सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तसे इथे सुद्धा बँडवाले सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कधी या बँडवाल्यांना कायदे तज्ज्ञ म्हटलं जातं, कधी या बँडवाल्यांना घटना तज्ज्ञ म्हटलं जातं, कधी या बँडवाल्यांना ज्येष्ठ नेते म्हटलं जातं, कधी या बँडवाल्यांना जाणता राजा म्हटलं जातं. सहानुभूतीच तयार करायची आहे ना, बाकी काय काम आहे? असं कसं केलं, असं कसं केलं, असं कसं झालं, एवढीच सहानुभूती निर्माण करायची. मी नसेल तर राजकारण चालत नाही हे सांगणाऱ्या लोकांनी कोंबडा झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट वाचली पाहिजे असं मला वाटतं. कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा राहत नसतो. आणि आता तर तुमचा विश्वासच कोणावर उरलेला नाहीये. ना विधानमंडळाच्या अध्यक्षावर विश्वास उरलाय, ना तुमचा उच्च न्यायालयावर विश्वास उरलाय. ते म्हणले ना भंगारात तराजू दिसतोय, कुणी म्हटलं ती बटीक झाली आहे न्याय व्यवस्था, संजय राऊत बोलले ते सगळं. मग तुम्ही एक काम करा ना, असीम सरोदे, उल्हास बापट, निखिल बागळे या सगळ्यांना घेऊन एक सेमी न्यायालय, नवीन न्यायालय स्थापन करून टाका. एकाला जिल्हा न्यायालय म्हणा, एकाला उच्च न्यायालय म्हणा, एकाला सर्वोच्च न्यायालय म्हणा. या सगळ्यांनी बसून एखादं घटनापीठ स्थापन करावं, निर्णय घ्यावे. याच्यापेक्षा दुसरा कुठला मार्ग नाही आहे. पण महाराष्ट्रात आता सहानुभूतीचा खेळ करू नका, एवढीच विनंती करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.